आपल्या राज्यामध्ये नेमके कशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत त्याचं वास्तव एबीपी माझाने देखील वेळोवेळी समोर आणलेलं आहे। खास करून नाशिकचे खड्डे चर्चेत आले आणि त्यावरून कसं राजकारण सुरू आहे बघूया। तर नाशिकमध्ये कुंभमेळ्याची कामं एकीकडे सुरू असताना खड्ड्यावरून राजकारण मात्र तापलेलं आहे। खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलाय। यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। कुंभमेळ्यातल्या कामांसाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले गेले आहेत। प्रत्येकाला आपापल्या कमिशनची देणं घेणं आहे असा आरोप राज ठाकरेंचा आहे। तर त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। कंत्राट देताना कोणाची जात भाषा धर्म पाहिला जात नाही। ज्यांची कंत्राट पूर्ण करण्याची क्षमता आहे त्याला कंत्राट दिलं जातं। त्यांना मराठी नावांची यादी आपण पाठवू असं मुख्यमंत्री म्हणतायत। संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत। काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत। माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून। परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना। माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे। अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लागू दुर्दैव आहे। तर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात। आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही। मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत। आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ, पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याकडे पद्धतच नाही। आपल्याकडे ज्यांची बिड कॅपॅसिटी असते, जे क्वालिफाय होतात ते टेंडर भरतात।